कोणत्या व्यक्तींना ईश्वर किंवा परमात्मा एखाद्या मर्यादेपर्यंत क्षमा करत असतात ते म्हणजे जी लोक मद्यपान करतात, मांसाहार करतात किंवा परस्त्रीला मातेसमान न मानता भोग वासनेच्या दृष्टिकोनातून त्यांना बघतात. अशा लोकांना नरकात सुद्धा स्थान मिळत नाही. अशा लोकांकडून हे जे पाप होतं ते महापाप गणलं जातं. आणि हे लोक ज्यांना माहीत आहे की हे आपण चुका करतोय, हे पाप करतोय, हे ऐकून सुद्धा तीच गोष्ट रिपीट करतात, त्यांना याची महाभयंकर अशी शिक्षा मिळते. कारण शिशुपाल याच्या 99 चुका माफ केल्यानंतर 100व्या चुकीला भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राने शिरच्छेद केला होता. त्याच पद्धतीनं आपण एवढं पुण्यवान नाही की आपल्याला भगवान श्रीकृष्ण स्वतः मारायला येतील. तर अशा लोकांना अपघाती मृत्यू होतो किंवा चालत असताना एखादी गाडी येणं किंवा एखादा ट्रक येणार आणि त्यांना उडवणार, त्यांचे हातपाय मोडणार. अशा पद्धतीनं त्यांना या यातना भोगाव्या लागतात. कारण मांसाहार करत असताना त्याच यातना त्या पक्षाला झालेल्या असतात. म्हणूनच आपल्या चुकांची मर्यादा ओळखा, जागे व्हा व ईश्वराला समर्पित व्हा. श्री स्वामी समर्थ.